गाईस, कसे आहात आपण सर्व? आणि मी आपला लाडका सुम्या आणि रवींद्र. आज आम्ही मासे पकडायला जात आहोत. नेहमी 2 दिवस झाले ब्लॉग टाकलेला नाही आहे आणि निंजा स्टार घेऊन आम्ही जात आहोत. पाहू शकता आता आपल्याला पुढच्या भागात बघायला भेटणार आहे मासे वगैरे. आणि असंच आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. मातीवर मी आता उतरत आहे. केवढी माती आहे पाहू शकता. आहे गाईस, पण तुमच्यासाठी काही गाईस पाहू शकता. आमची नदी आहे तिकडे आम्ही आलो गाईस. चिंबूड आहे आता करत आहे रवींद्र. असे चिंबूड आम्ही ते उन्हातलं चिंबलं साईडला येतात, त्याच्यामुळे आपण 12-1 पर्यंत चिंगला पकडायला आलो. आणि त्यांचं कसं असतं माहिती आहे की आता ऊन लागायला लागलं की मग ते जागा शोधतात, सावली शोधतात. पाहू शकता कुर्ली भेटलेली आहे गाईस, पाहू शकता. इथे गेले कुर्ली देखील भेटलेली आहे, पाहू शकता. बिचारी छोटी कुर्ली आहे. माईचं घू केवढे मोठे आहे तिकडे शिमलं. आम्ही दुसऱ्या लोकेशनवर आले आहोत शोधायला मासे. हा देखील पाहू शकता. दगडाच्या खाली चिमणी लपलेला होता, उड्या मारत आहे. पाहू शकता केवढा मोठा आहे. पळला रवींद्र, पळत फालतू नको रवींद्र, फालतू नको पळत. मिळालेला आहे गाईस, साईज चांगली आहे. पकड पकड पकड. गाईस पाहू शकता आम्ही आता झाडं लावलेली आहे नदीच्या ठिकाणी, पाहू शकता. गाईस आता रवींद्राने झाडं आणलं नाही, जमा करून गेली आपली घरी आमच्या मराठी टाईपमध्ये. आणि आपल्याला झाडं आता ओपनिंग करून दिसणारच आहे. किंवा मासे निघाले आहेत
लावलेलं होतं झालं तिकडून वरतून बाजूला चिंच आली आहे. हा वेगळाच आहे चिक्कू मासा आहे. जिवंत आहे गाईस. हे बघा डेंगी हलकत आहे पाहू शकतो. चावला गाईस. हे बघा चिंगलान चावला नाही मला. चिंगलाला असं पकडत होतो पण चिंगूल काहीतरी वेगळंच करताय. पाहू शकता चिंगूल पाय फोडला आहे माझा. गाईस त्याचे डेंगा पाहू शकता कसा चलवल करतोय. गाईस बघा डेंगा बघा सुटलं असतं. पाहू शकता एवढी चिंगला मला सगळ्यात मोठा मोठे काही चारच भेटले. एवढा मोठा गाईज केवढेत बघा. गाईज अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या कोकणी वॉइससाठी लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. आणि आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण मिळणार आहोत. टाटा.